नमस्कार सर्वांना, आज आपल्याकडे आलेली आहे शाईन BS6 सर्व्हिसिंग साठी। सर्वात आधी आपण या गाडीचे एअर फिल्टर कव्हर क्लीन करून घेतले आणि एअर फिल्टर क्लीन करून बसवले। नंतर समोरील टायर खोलून आपण दोन्ही बेरिंग्सला ग्रीस करून घेतले आणि शॉक ऑब्झर्वर्स खोलून दोन्ही स्प्रिंग्सला डिझेल आणि प्रेशर वॉशरच्या साहाय्याने क्लीन केले। जेन्युइन होंडाचे ऑइल फिल्टर आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केले। ऑइल फिल्टर इन्स्टॉल केल्यानंतर आपण या बाईक मध्ये इदिमित्सूचे जेन्युइन होंडा सप्लाय फुल्ली सिंथेटिक इंजिन ऑइल टाकले। त्यासोबतच जेन्युइन होंडाचा कॉन्सेप्ट ही इन्स्टॉल केला। बॅटरी टर्मिनल्स आणि बॅटरीची ओव्हरऑल डिझेलने क्लिनिंग करून घेतली। बॅटरी टर्मिनल्सच्या स्क्रूजची स्ट्रेंथ चेक केली आणि टाईट करून घेतले। बाकी बॅटरीला सुद्धा बाहेरून आपण डिझेलच्या साहाय्याने ब्रशच्या साहाय्याने क्लीन करून घेतले आणि त्यासोबतच कपड्याने साफ केले। रियर ब्रेकच्या कॉम्बी जॉईंटला सुद्धा साफ करून घेतले आणि कॉम्बी ब्रेक ऑइल कंटेनरला सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतले। डिझेल आणि ब्रशच्या साहाय्याने साफ करून कपड्याने पुसून घेतले। बाकी राईट साइडचे पूर्ण मिडल सेक्शन डिझेलच्या साहाय्याने क्लीन करून घेतले आणि लेफ्ट साइडचे सुद्धा सेक्शन डिझेल आणि ब्रशच्या साहाय्याने क्लीन करून घेतले। त्यासोबतच ECM ची सुद्धा क्लिनिंग करून घेतली आणि सीटच्या खालील सर्व क्लिनिंग करून घेतली। पूर्ण अंडर बॉडीची क्लिनिंग झाल्यानंतर आपण फ्रंट ब्रेक पॅड्सला क्लीन करून घेतले। फोर्क मध्ये स्प्रिंग इन्स्टॉल केल्या। SM गिअरला ग्रीस करून बसवले। दोन्ही फोर्क्स मध्ये जेन्युइन मोटूलचे फोर्क ऑइल टाकून दोन्ही फोर्क्सची फिटिंग करून घेतली। ब्रेक कॅलिपरला सुद्धा फिट करून घेतले। फ्रंट बिअरिंग ऑइल सील बसवून टायर सुद्धा फिट करून घेतले। नंतर मागील टायर खोलून मागच्या दोन्ही बेरिंग्सला व्यवस्थित ग्रीस करून घेतले। रियर चेन स्प्रॉकेटला डिझेल आणि प्रेशर वॉशरच्या साहाय्याने व्यवस्थित क्लीन केले। खराब झालेल्या ड्रम रबर्सला नवीन ड्रम रबरने रिप्लेस केले। सोबतच मागची ड्रम प्लेट क्लीन करून लाइनरला सुद्धा क्लीन केले आणि गाडी वॉशिंग साठी घेतली। तर चेनची कंडिशन किती खराब झाली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्यामुळे आपण चेनला डिझेल आणि वायर ब्रशच्या साहाय्याने क्लीन करत आहोत आणि रियर ब्रेक कॅमला सुद्धा आपण डिझेलच्या साहाय्याने थोडेसे क्लीन करून घेतले। डिझेल आणि वायर ब्रशने क्लीन केल्यानंतर चेनला प्रेशर वॉशरच्या साहाय्याने क्लीन करून घेतले आणि पूर्ण गाडीला वॉश करून घेतले। गाडी वॉश झाल्यानंतर आता बारी आहे पॉलिश करायची। त्याआधी चेन कव्हर आणि स्प्रॉकेट कव्हर ची कंडिशन पाहून घ्या, एकदम फ्रेश आणि नव्यासारखे धुतले आहे। त्याचप्रमाणे चेनला सुद्धा आपण कुठल्याच प्रकारची घाण राहून नाही दिलेली। आणि हे झाल्यानंतर आता आपण चेनला रॉयल एनफील्डच्या इसेन्शियल ल्यूबने ल्यूब करून घेऊया, जेणेकरून चेन एकदम मक्खन सॉफ्ट चालेल आणि कुठल्याच प्रकारचा आवाज नाही करणार। तसेच चेन स्प्रॉकेटची लाईफ सुद्धा चेन ल्यूब मुळे वाढत असते। तर सर्व्हिसिंग झाली आहे कंप्लीट आणि सर्व्हिसिंग झाल्यानंतर ही BS6 शाईन कशी दिसतीये ते पाहूया। तसेच आपल्याही होंडा बाईकची सर्व्हिस अशा प्रकारे करण्यासाठी आपण आपल्या येवले मोटर्सला कॉन्टॅक्ट करू शकता। इन्स्टावरती DM किंवा व्हॉट्सअप वरती सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकता। आपण येवले मोटर्स मध्ये सर्व्हिस अपॉइंटमेंट बेसिस वरती करतो, त्यामुळे बाईक सर्व्हिसला घेऊन येण्या अगोदर अपॉइंटमेंट बुक करणे आवश्यक ठरते, जेणेकरून आम्ही तुमच्या बाईकला डेडिकेटेड टाइम देऊन क्वालिटीचे वर्क करू शकतो।